नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत। ज्या तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच वितरण देखील होत आहे। कोणत्या जिल्ह्यात होत आहे, कोणत्या तालुक्यात होत आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यामध्ये कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर 1 ते 2 मिनिटे नक्कीच टाइम काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, पहिल्या टप्प्यासाठी आम्ही या 17 जिल्ह्यांची निवड केली आहे आणि सकाळपासूनच या 7 जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये आता दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांनो वाटप होणार आहे। त्यामुळे नेमकी तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का, सकाळपासून वाटप होतंय तुम्हाला की दुपारी वाटप होणार आहे, आता हेच आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट आता सरकार व कृषी विभागाच्या माध्यमातून आलेले आहे, म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आता सोडण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे केलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ मिळणार आहे। नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आता हेच आपण जाणून घेणार आहोत आणि अपात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अनेक बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, पण तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निर्णय जाहीर केला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे एकदाच नक्की तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्याचसोबत तुम्ही पात्र आहेत का, पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आले आहेत आणि तुम्हाला हप्त्याचा लाभ नेमकी कशा प्रकारे मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 मिनिटे नक्कीच टाइम काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती समजणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम जमा होणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या जिल्हा म्हणजेच की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार पाहिजे, म्हणजेच की 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा झालेला पाहिजे, तरच तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्याचसोबत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता असो 7वा हप्ता असो भेटलेला पाहिजे, तरच तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचे मागील हप्ते भेटलेत का, भेटले असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत। त्याचसोबत पीएमचे मागील हप्ते भेटलेत का, भेटले असतील तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा असो 22वा हप्ता असो डीबीटीच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा झाला, त्याच प्रणालीद्वारे आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेची 2000 रुपये 9व्या हप्त्याचे जमा होणार आहेत। फक्त आज या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे निधी मंजूर करून आता बँकांकडे वर्ग सुद्धा करण्यामध्ये आलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांना पुढील काही तासांमध्येच त्यांच्या मोबाईलवरती जमा झाल्याचा
मेसेज देखील येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यात हा मेसेज नेमकी येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे, हे जर का आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढे 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आता आपण हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे, शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे आधार बँक खातं लिंक आहे, म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक आहे, असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी खरोखर पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांचं हे काम पूर्ण नसेल तर असे शेतकरी बांधव वंचित राहू शकतात। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं हे काम अपूर्ण आहे, अशा शेतकरी बांधवांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांचं काम पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती काम म्हणजेच की तुम्ही आधार बँक खात्याशी लिंक करताना तुमच्या आधार सोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पैसे जमा म्हणजेच की तिकडून वितरित केले की डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती काम आहे तुमची ई-केवायसी। बऱ्याच शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे असेच शेतकरी बांधव म्हणजेच की हप्त्यापासून वंचित राहू शकतात। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का, असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, आणि जर काही ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। हप्त्याचे पैसे या ठिकाणी अडकू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी पूर्ण करा। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 4 वरती काम म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी कार्ड असणं देखील अतिशय आवश्यक आहे। अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड चुकीचं आहे, फार्मर आयडी कार्डवरती नाव चुकलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ते दुरुस्त करा। आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या सेंटरवरती जाऊन नक्कीच फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा हप्ता घ्यायचा असेल, पीएमचा हप्ता घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी कार्ड असणं म्हणजेच की सरकारी कोणत्याही योजनांचा तुम्हाला जर का लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर हे देखील तुम्ही करून घ्यायचं आहे। तर हे काम शेतकरी बांधवांनो तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता जाणून घेऊया की कोणत्या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आजपासून नमोचा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये जमा होणार आहेत। त्या जिल्ह्यांची यादी मी आता तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्येच दाखवतो। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की आता कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर नंबर 1 वरती जिल्हा आहे हिंगोली। हिंगोलीमधील जर शेतकरी असाल, हिंगोलीमधील रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। नंबर 2 वरती जिल्हा आहे पुणे। पुणेमधील जर शेतकरी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असून तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, यवतमाळमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वाशिममधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबादमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। उस्मानाबादमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोलीमधील जर शेतकरी असाल, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबारमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। वर्धा जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये नाव आलं असून आता वर्धा जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नांदेडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जालना, जळगाव या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर शेतकरी बांधवांनो, या
जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।